नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असणार आहे ती म्हणजे जलसंपदा विभागामध्ये की 2026 मध्ये 14,000 पेक्षाही जास्त पदांची भरती होणार आहे. आता ही बातमी आहे जी लोकसत्तामध्ये आलेली आहे आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची घोषणा केलेली आहे. आता ही घोषणा ही पेपरमध्ये आलेली बातमी आहे. ती आपल्यासाठी एक प्रकारचा मोटिवेशनल फोर्स असणार आहे, ज्या आधारे आपल्याला अभ्यास करता येईल. या व्हिडिओचा पर्पज काय आहे की तुम्ही अभ्यासाला सुरुवात करावी. निश्चितच या ठिकाणी सरकार जे 70,000 विविध प्रकारची पदं भरणार आहे त्यामधीलच हे 14,000 पदं असतील. मग या व्हिडिओमध्ये आपण नेमके रिक्त जागा किती आहेत जलसंपदा विभागामध्ये, त्याचबरोबर त्यांचा पेमेंट, पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पॅटर्न आणि या ठिकाणी अभ्यासक्रम या सगळ्या बाबी या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा. त्याचबरोबर खाली आपण टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. दररोज अपडेट, त्याचबरोबर फ्री टेस्ट, त्याचबरोबर फ्री कंटेंट तुम्हाला टेलिग्रामवर उपलब्ध आहे. तर ते सुद्धा टेलिग्राम चॅनल आपल्याला जॉईन करायचं आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे एक तुम्हाला आयडिया येऊन जाईल की आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे तर नेमकं या ठिकाणी ह्याच्यामध्ये काय काय लागणार आहे, सिलेबस काय आहे, किती जागा असतील आणि आपण कशा पद्धतीने प्रिपेअर करायला पाहिजे. ठीक आहे. तर यामध्ये लोकसत्तामध्ये आलेली ही न्यूज आहे 4 मार्चची. ओके, 4 मार्चची न्यूज आहे, ज्याच्यामध्ये या ठिकाणी जलसंपदा विभागात 14,000 14,051 पदांची 14,051 पदांची या ठिकाणी भरती होणार आहे, अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी केली आहे, असं हे न्यूजपेपर सांगतो. आणि यामध्ये हे 14,000 जी पदं आहेत हे या ठिकाणी सरकारची जी 70,000ची जी मेगा भरती केली जाणार आहे तर त्यापैकीच हे 14,000 असणार आहे. आणि यामध्ये जलसंपदा विभागात जवळपास 43 आणि 21 अशा या ठिकाणी विविध पदांची भरती होणार आहे. ओके, कॅटेगरी सांगितलेली आहे ते होणार. आता यामध्ये आपल्याला जे डिस्कशन करायचं आहे किंवा ज्याच्यावर आपला फोकस असणार आहे की तो म्हणजे दप्तर कारकून आहे, मोजणीदार आहे आणि कालवा निरीक्षक आहे. कारण ह्या तिन्ही पदासाठी जे काही कॉमन क्रायटेरिया आहे तो म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी कोणताही विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्याला या ठिकाणी जो विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेला आहे तो या ठिकाणी या पदासाठी काय आहे अप्लाय करू शकतो. आता टोटल जर पाहिलं तर या ठिकाणी 14,051 जागा आहेत आणि ह्या 14,051 जागापैकी या ठिकाणी हे दप्तर कारकून आहेत, यामध्ये 189 जागा रिक्त जागा आहेत. ओके, दुसरं या ठिकाणी मोजणीदार आहे ज्यामध्ये 373 जागा आहेत आणि कालवा निरीक्षक आहे ज्यामध्ये 578 जागा आहेत. अशा टोटल या ठिकाणी 1,140 जागा ज्या आहेत जे कोणाला भरता येणार आहेत की या ठिकाणी जो व्यक्ती किंवा जो विद्यार्थी या ठिकाणी कुठलीही पदवी त्याच्याकडे आहे, कुठल्याही या ठिकाणी तो शाखेचा पदवीधर असेल तर या ठिकाणी ही यासाठी तो अप्लाय करू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी की त्याला जर तो अंतिम वर्षाचा असेल तो सुद्धा या ठिकाणी काय आहे तो अप्लाय करू शकतो, जर त्यावेळेस या ठिकाणी किंवा की त्याने एक्झाम दिली असेल तर. म्हणजे एनी ग्रॅज्युएट हे याचं काय आहे या ठिकाणी क्रायटेरिया आहे. आणि थोडे टेक्निकल बाब म्हणजे काय आहे, टेक्निकल स्किल याच्याकडे असणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय आहे, एक तर मराठी टंकलेखन, मराठी टायपिंग 30 असली पाहिजे आणि इंग्लिश टायपिंग जे आहे ही 40 असली पाहिजे. त्याचबरोबर MSCITचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नसेल तरी सुद्धा या ठिकाणी नंतर सुद्धा देता येतं. तर यामध्ये हे 2 क्रायटेरिया जनरल, ह्या 2 क्रायटेरिया सगळ्यांसाठीच असतात. मग आता ही 3 जे पदं आहेत ह्या 3 पदाचं नेमकं काम काय आहे ते आपण इथं पाहू. पहिलं जे आहे दप्तर कारकून आहे, ह्याचं काम आहे या ठिकाणी कार्यालयीन अभिलेख आणि दस्तऐवजांचे व्यवस्थापन करणे, जमिनीशी संबंधित जी कागदपत्र आहेत त्याची नोंदणी जी आहे ते अद्ययावत करणे, अपडेट करणे. त्यानंतर आहे प्रशासकीय कामात वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहाय्य करणे. हे आहे दप्तर कारकूनचं काम आहे. नंतर नेक्स्ट आहे मोजणीदार, या ठिकाणी त्याला सर्वेवर असं म्हटलं जातं. सिंचन क्षेत्राची जमिनीची अचूक मोजणी करणे, त्याचबरोबर कालव्याच्या हद्दी निश्चित करणे, नकाशा तयार करणे, पाणीपट्टी आकारण्याचे क्षेत्राची मोजणी करणे हे काम आहे या ठिकाणी ह्या मोजणीदाराचं. आणि तिसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे कालवा निरीक्षक. तर कालव्यातील पाणी वितरणाचे नियंत्रण आणि देखरेख करण्याचं हे काम कोणाचं आहे, कालवा निरीक्षकाचं आहे. पाणी चोरी रोखणे, कालव्याच्या सुरक्षेची काळजी घेणे आणि शेतकऱ्यांना पाणी पात्रतेचे नियोजन जे आहे हे करण्यासाठी सांगणे. ठीक आहे, या ज्या बाबी आहेत हे काम आहे या ठिकाणी हे कालवा निरीक्षक. आता यासाठी जी परीक्षा घेतली जाणार आहे तर IBPS मार्फत या ठिकाणी ही परीक्षा असेल आणि यामध्ये ही कम्प्युटराइज बेस
पेपर असणार आहे. ओके, आणि यामध्ये जो परीक्षा पॅटर्न आहे ज्यामध्ये मराठीचे 25 क्वेश्चन असतील 50 मार्कासाठी, त्यानंतर इंग्रजीचे 25 क्वेश्चन, त्यानंतर सामान्य ज्ञान 25 आणि बुद्धिमत्ता चाचणी जे आहे या ठिकाणी 25, म्हणजे असं यामध्ये हा जो पेपर आहे हा एकूण 100 क्वेश्चन असतील आणि 200 मार्कासाठी ही परीक्षा असणार आहे. ओके, त्या ठिकाणी 200 मार्कासाठी ही परीक्षा असेल. तर यामध्ये मग आता ह्याचा नेमका अभ्यासक्रम काय आहे? पहिली गोष्ट तर मराठी इंग्रजी जे कॉमन सगळ्या परीक्षेसाठी असतं तेच असणार आहे, ज्यामध्ये सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी प्रकार आहेत. ओके, अर्थ, उपयोग आणि उतार्यावर आधारित प्रश्न. सेम इंग्लिशमध्ये जनरल व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम, फ्रेजेस अँड या ठिकाणी कॉम्प्रिहेन्शन असणार आहे. हे झालं मराठीच्या बाबतीत. आता दुसरं या ठिकाणी की जर आपण सामान्य ज्ञानाच्या बाबतीत जर पाहिलं तर यामध्ये हा जो काही सिलेबस आहे यामध्ये भारताचा इतिहास, ओके, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र, भारत, भूगोल, भूगोलमध्ये या ठिकाणी वर्ल्ड, इंडिया आणि महाराष्ट्र. त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र, भारत, पंचायत राज म्हणजे राज्यघटना, पंचायत राज ह्या सगळ्या बाबी असतील. त्यानंतर इकॉनॉमिक्स, शाश्वत विकास ध्येय, गरिबी, समावेशन, लोकसंख्या. त्यानंतर सायन्समधले विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे संबंधित सामान्य माहिती इथे विचारली जाते. त्यानंतर जैवविविधता, हवामान बदल, सामाजिक समस्या. त्यानंतर मानव विकास विषयक अर्थशास्त्र. त्यानंतर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, ओके, म्हणजे चालू घडामोडी जे आहेत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय असतील. आणि त्यानंतर कृषी व ग्रामीण विकास, कृषी क्षेत्री कृषी संबंधित काही प्रश्न विचारले जातील आणि ग्रामीण विकासबाबत सुद्धा आपल्याला प्रश्न असतील. त्यानंतर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा भूगोल, ओके, तर या ठिकाणी जिल्ह्यांच्या भूगोलाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला काही प्रश्न इथं विचारले जात असतात. त्यानंतर यामध्ये चौथा जो घटक आहे तो म्हणजे या ठिकाणी काय आहे की बुद्धिमापन चाचणी. आता यामध्ये या ठिकाणी ओके लॉजिकल बेस्ड क्वेश्चन असतील, त्याचबरोबर अंक गणित सुद्धा या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारे 4 सेक्शनमध्ये हा जो सिलेबस आहे हा कव्हर करण्यात आलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची ही जाहिरात जी आहे ही लवकरच येणार आहे, यासाठी तुम्ही प्रिपेअर राहायचं आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील तर या ठिकाणी जरूर की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर लिहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा आणि या ठिकाणी डेली अपडेटसाठी डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल, त्याचबरोबर व्हॉट्सॲपवर सुद्धा तुम्ही माहिती मागू शकता. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीची स्पेशल बॅच जी आहे सरळ सेवा, म्हणजे सर्व प्रकारच्या सरळ सेवेसाठी आपली डेडिकेटेड टीमची ही बॅच आहे, ज्यामध्ये डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत आणि अगदी माफक शुल्क म्हणजे 1499 रुपयाला ही बॅच अवेलेबल आहे. यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर सर्व प्रकारचे कोर्सेस अगदी UPSC पासून ते या ठिकाणी सरळ सेवेपर्यंत सर्व प्रकारचे कोर्सेस अवेलेबल आहेत. त्याचबरोबर काही क्युरी असेल तर खाली नंबर दिलेला आहे त्यावर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करायचा आहे. आणि लेट्स जॉईन डायरेक्शन. थँक्यू.